रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. आजचा आपला हा कारवा क्लासिक एपिसोड असणार आहे एकदम कडक. कारण ज्यांच्या एंट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर पब्लिकच्या शिट्ट्या वाजायच्या, ज्यांच्या नावावर हाऊसफुलच्या पाट्या झळकायच्या, ज्यांनी रंगभूमीला ग्लॅमर मिळवून दिलं, असा हा रंगभूमीवरचा पहिला वहिला सुपरस्टार म्हणजे अर्थात डॉक्टर काशीनाथ घाणेकर. एक डॉक्टर ते एक कलाकार, मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार, हा त्यांचा प्रवास आणि या कलाकाराच्या आयुष्यातले काही भन्नाट किस्से आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण ऐकणार आहोत. काही वर्षांपूर्वी आलेला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमामुळे काशीनाथ घाणेकर हे व्यक्तिमत्व सध्याच्या पिढीला समजलं. अभिनेता सुबोध भावेनं काशीनाथ घाणेकरांची व्यक्तिरेखा या सिनेमात अप्रतिम साकारली आहे आणि त्या निमित्तानं या माणसानं सिनेसृष्टीत केलेलं जे योगदान आहे ते प्रकाशझोतात आलं. आज काशीनाथ घाणेकर यांच्या सिनेमातली, नाटकातली गाणी आपण आपल्या कारवामधून अनुभवणार आहोत आणि 1960च्या दशकात जाणार आहोत. तेव्हा चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या या नाट्यमय एपिसोडची. ती नाटकाची तिसरी बेल होते ना, ती घंटा आता माझ्याकडे नाहीये इथे वाजवायला, पण आजच्या आपल्या या एपिसोडचा पडदा उघडूयात आणि या अनोख्या प्लेलिस्ट मधून पुन्हा एकदा काशीनाथ घाणेकरांना भेटूयात, अनुभवूयात. संगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय, आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय, तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं काळीचं घोळ त्यात मासून झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. रणगदाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसुद चोरा, रणगदाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसुद चोरा, तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. तुला रुपयाची नथनी घालीन, ग तुला मिरवत मिरवत नेईन, ग तुला रुपयाची नथनी घालीन, ग तुला मिरवत मिरवत नेईन, तुझ्या फसव्याला झाल्याला अशी मी गावणार नाय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मी
मुसंगतीनं हार संगतीनं मुसंगतीनं हार संगतीनं तुझ्या मी येणार हाय. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. हा चंद्र ना स्वयंभू रवी तेज वाहतो, हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो, हा हा चंद्र ना स्वयंभू रवी तेज वाहतो, हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो, हा प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्याचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. आभास सावली हा असतो खरा प्रकाश, आभास सावली हा असतो खरा प्रकाश. जे सत्य भासती ते असती नितांत भास, हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. या साजिर्या क्षणाला का आसवे तिठीत, मिटतील सर्व शंका, मिटतील सर्व शंका. उबदार या मिठीत गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा.
दुनियेला आला रे लाल्या बेफिकरा अरे तोडून साऱ्या परंपरा आला रे लाल्या बेफिकरा मनाला हवा तसा जगणारा आला रे लाल्या बेफिकरा खारे डोळे घेऊन कसा अंगात शिरतो वारा जसा अंटा वंटा राडा साला हसून सांगू साऱ्या दुनियेला लालाचं कसं जगणं केडे जगण्याकडे बघणं केडे लालाचं भिडणं जगाला नडणं लालाचं असं जगणं केडे लालाचं कसं जगणं केडे जगण्याकडे बघणं केडे लालाचं भिडणं जगाला नडणं लालाचं असं जगणं केडे पुन्हा पुन्हा जरा पाहू त्याचा तोरा आला खरा नवा तारा लाख मोलाचा हिरा एकदम केडेक अरे गर्दीचा होऊन तुकडा तुटे चष्मा कधी होईल पडा हात लावू दे लाल्या तुला एकदा अरे हात लावू दे लाल्या तुला एकदा तुझ्यावर साल्या सारी जिंदगी फिदा लाल्याचं कसं जगणं केडे जगण्याकडे बघणं केडे लाल्याचं भिडणं जगाला नडणं लाल्याचं असं जगणं केडे लाल्याचं कसं जगणं केडे जगण्याकडे बघणं केडे लाल्याचं भिडणं जगाला नडणं लाल्याचं असं जगणं केडे नाही झाला असा होणे नाही असा एकला हा असा राजा आणि दुनिया प्रजा उसमें क्या है अरे मानेला देऊन झटका बोले असा जणू देई पटका वेगळी तरा केसांचा झुपका वेगळी तरा केसांचा झुपका झाला नाही आजवर याच्या सारखा लाल्याचं कसं जगणं केडे जगण्याकडे बघणं केडे लाल्याचं भिडणं जगाला नडणं लाल्याचं असं जगणं केडे लाल्याचं कसं जगणं केडे जगण्याकडे बघणं केडे लाल्याचं भिडणं जगाला नडणं लाल्याचं असं जगणं खडाक डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व. जेव्हा हिंदी सिनेमांमुळं मराठी रंगभूमीचा पडता काळ सुरू होता त्याच वेळी मुंबईतला हा प्रथितयश डेंटिस्ट आपली चांगली चाललेली प्रॅक्टिस सोडून नाटकांमध्ये पडेल ती कामं करत हिंडत होता. सुरुवातीला वरळीत असणाऱ्या स्वतःच्या डेंटल क्लिनिकचा व्यवसाय सांभाळून ते नाटकात कामं करत होते. मात्र नाटक हेच त्यांच्यासाठी सर्वस्व होतं आणि हाच त्यांचा श्वास होता. एक दिवस प्राध्यापक वसंत कानेटकर त्यांच्या एका नाटकात संभाजीच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध घेत होते. त्यांच्याच टीम मधल्या मास्टर दत्ताराम या रंगकर्मींना डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या रूपात संभाजी गवसला. ते नाटक होतं रायगडाला जेव्हा जाग येते आणि याच मराठी नाटकानं सुरू झालं रंगभूमीवरचं काशीनाथ पर्व. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नव तरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू दिसशी तू
दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे हे गवत नव्हे गे पिवळके शरमळे ही किमया केवळ घडते प्रीती मुळे उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड रुसली सकुगा का जवळिये नजरा गागीत बुलबुला माझ्या चिटपाखरा हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा किती वार मी मरू तुझ्यावर किती करू शाहिरी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड हर रंग दावती गुलाब गहिरे फिके तुझा दाल सरोवर दिसते कालाडके पाण्यात तरंगे घरकुल से होडके त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड तिथे मस्तिनार वृक्षा परी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड मधु इथे अन चंद्र तिथे घुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात हाय मधु इथे अन चंद्र तिथे घुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात एक चंद्र अन अगणित तारे एक चंद्र अन अगणित तारे दोर दयावर किती पहारे हवे झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात अजब ही मधुचंद्राची रात मधु इथे आणि चंद्र तिथे घुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात तुटीने सुरेख झाली संसारा सुरुवात
संसारा सुरुवात जब ही मधुचंद्राची रात मधु इथे आणि चंद्र तिथे घुरतो अंधारात घुरतो अंधारात जब ही मधुचंद्राची रात किती पाहुणे किती निमंत्रित किती पाहुणे किती निमंत्रित जमले सारे एका पंक्तीत अशी निघाली लग्नानंतर वाऱ्यावरती वरात वाऱ्यावरती वरात अजब ही मधुचंद्राची रात मधु इथे आणि चंद्र तिथे घुरतो अंधारात घुरतो अंधारात अजब ही कशास पुससी प्रश्न प्रेयसी कशास पुससी प्रश्न प्रेयसी तुला समजले मला समजले मला समजले तुला समजले काल रात्री मी जागलो काल रात्री मी जागलो अवघे जग जरी होते निजले जागरणाचे कारण राजा जागरणाचे कारण राजा तुला समजले मला समजले तुला समजले सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गजले सुरावटीवर अनामिक आसू मागिल भाव अनामिक तुला समजले मला समजले मला समजले तुला समजले सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गजले सुरावटीवर मला आणखी तुला फुले दोघांचे भाव उमगले कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत.
कांचन काशीनाथ घाणेकर यांनी लिहिलेलं नाथ हा माझा हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर या पुस्तकामध्ये त्यांनी डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडले आहेत. कलावंत होणं तर अजिबातच सोपं नसतं, पण कलावंताबरोबर संसार करणं हे त्याहूनही अवघड असतं. प्रचंड चढ उतार, कधी यशाची शिखरं तर कधी अपयशाच्या यातना, कधी स्पॉटलाईट तर कधी काळाकुट्ट अंधार, मानसिक भावनिक द्वंद्व हे सगळं सोसून कलावंत आपलं मनोरंजन करत असतात. ह्या आणि अशा बऱ्याच फेजेस कलावंताच्या आयुष्यात येत असतात. डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं आयुष्यही असंच रोलर कोस्टर राईड सारखं होतं. मगाशीच मी म्हटलं तसं डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं व्यक्तिमत्व अत्यंत वादळी होतं. ते आयुष्य अत्यंत बेफिकिरीनं आणि बेदरकारपणे जगायचे. अमाप लोकप्रियता, बरोबरीनं आलेले प्रतिस्पर्धी यांच्याबरोबरचं द्वंद्व आणि खासगी आयुष्यातले अनेक चढउतार, पण तरीही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असलेलं अभिनयावरचं, रंगभूमीवरचं आणि नाटकांवरचं प्रेम म्हणजेच डॉक्टर काशीनाथ घाणेकर. तुझे निमाते इवले गोकुल दूरा पुले वसवू घर कुल दूरा पुले वसवू घर कुल. घरच्या पुढती बाग चिमुकली जाई जुईचा प्रसन्न वेली कोठे मरवा कुठे नगरा सतत उधळीतो सुगंध शीतल दूरा फुले वसवू घर कुल दूरा फुले वसवू घर कुल. त्या उद्यानी सायंकाळी वासिनी तू सुमुख सावळी. वाट पाहशील निजनाथाची अधीरपणाने घेशील साहू दूरा फुले वसवू घर कुल दूरा फुले वसवू घर कुल. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. फुलला पहा सभोवती, फुलला पहा सभोवती, आनंद जीव
नाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा, होईल ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा. अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनाचा. आस्वाद घे सुखाने, आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे. पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे. आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे. हसुनी करी परीते, हसुनी करी परीते वर्षाव सौरभाचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. कालचा उजाला देसी उगा हवाला. का कालचा उजाला देसी उगा हवाला. द्यावाच वाटतो ना मग जीव दे जीवाला. अवहेर काय करसी, अवहेर काय करसी अनमोल यातनाचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. लाल दिसे तो लोखंडावर घाव घणाचे घाला, लाल दिसे तो लोखंडावर घाव घणाचे घाला. जमली माया तो बरदाया पुसा आमच्या बाला. तुम्ही आम्हाला जावई कराल का, तुम्ही आम्हाला घर जावई कराल का. माझी प्रीती तरी पण वाटते भीती. हो तिची नि माझी प्रीती तरी पण वाटते भीती. तुम्ही द्या वाटेकू नाहीतर आम्ही बघू. तुम्ही द्या वाटेकू नाहीतर आम्ही बघू. हात जोडतो पाया पडतो, अहो हात जोडतो पाया पडतो. मवाळ काहीतरी बोला तुम्ही आम्हाला जावई कराल का, तुम्ही आम्हाला घर जावई कराल का. अवघड भारी काम तुम्हा कितीच कुठला घाम. अवघड भारी काम तुम्हा कितीच कुठला घाम. छातीचा झाला फाता अन उगीच मारता बाता. धरून हिम्मत, ही ना गंमत धरून हिम्मत.
साखर जावई कराल का? तू तर राणी दीड शहाणी. काय चुकलो तू तर राणी चतुर शहाणी. घडवून आणीन मीच कहाणी. तू हो आगे मी तुझ्या मागे. ए फ्राय ये फ्राय. तू हो आगे मी तुझ्या मागे. समोर जाऊन तुझ्या मागे राहून. समोर जाऊन तुझ्या मागे राहून मीच विचारीन त्यालाम त्यालाम त्यालाम. तो मी आम्हाला जावई कराल का? बापरे. या वादळी व्यक्तिमत्वाचा जन्म झाला 14 सप्टेंबर 1932 रोजी. पेशानं ते डेंटिस्ट होते, मात्र सारं प्रेम हे रंगभूमीवर होतं, अभिनयावर होतं. न आवडणारी गोष्ट करत राहण्याचा त्यांचा मुळी स्वभावच नव्हता. त्यामुळे जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी रंगभूमीला निवडलं. लहान मोठे रोल करत करत रायगडाला जेव्हा जाग येते मधली त्यांची संभाजीची भूमिका ही अत्यंत गाजली. मात्र रंगभूमीवरचं त्यांचं पहिलं नाटक म्हणजे गारंभीचा बापू. याच बरोबरीनं तरुण वर्गाला ते परिचित झाले ते म्हणजे अश्रूंची झाली फुले यामधली त्यांची भूमिका लाल्या. हा बेफिकीर बेदरकार लाल्या तेव्हाच्या तरुण पिढीला प्रचंड भावला आणि नाट्यगृहे हाऊसफुल होऊ लागली. आणि या नाटकापासूनच तरुण वर्गानं